माझं नाव रमण उत्तम वाकडे, राहणार बाळे, संतोषनगर, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी बाळ्याहून आली. मला पेन्सिल आहे 10,000. मग यूट्यूबवर बघितलं मी ही आश्रमाची माहिती. चालू होतं ते हे चॅनलवाले आले ते. मग असं कळकळ वाटलं त्या बाळाचं, हे म्हाताऱ्या माणसाचं, सगळ्यांचं. म्हणून तेवढ्या पेन्सिलीतल्या पैशातून माझ्या मुलांनी काय, माझा वाढदिवस होता, पोरं म्हणली माझा वाढदिवस करायचा आहे, आई तुझीसाठी करू. तर मी म्हणलं नको बाबा नो, मी यूट्यूबवर आहे बघितलंय, म्हणलं मला काही माझं करायचं नाही, मला माझ्या म्हाताऱ्या माणसाला द्या म्हणलं, तुम्हाला काय मला करायचं ती मला द्या, माझं काय त्यांचं काय. म्हणून असं सगळं घेऊन आले माझ्या म्हाताऱ्या माणसाला. आणि ज्या पेन्सिलदार महिला आहे त्यांना आपल्या सोलापूर जिल्ह्यात, त्या पेन्सिलदार महिलांनी 12 महिन्यात नाही 1 महिन्याचा पगार या कुठल्याही म्हाताऱ्या माणसासाठी घालवावा अशी माझी इच्छा आहे. काय आता संसार आपलं 60 वय झालेलं असतं, काय असतं त्यांचे संसार त्यांच्यात टाका, पोरांच्या ह्याच्यात टाकावं. आणि आपण ह्यांच्या सेवेपेक्षा दुसरी कशाची सेवा मोठी नाही त्या म्हाताऱ्या माणसाच्या सेवेपेक्षा. तसं तर म्हाताऱ्या आई वडिलाला टाकून देऊनच, पण समजा एकदा हक्कांदी असते ती, आता काय त्याला नाही इलाज आहे, दिलं तर मग आपण सहकार्य करावं काहीतरी, ही माझी इच्छा आहे. आणि सगळ्यांनी होईल तेवढं. आणि मूळ तर मी त्या भट सरांचे आभारी आहे, त्यांनी एवढं सगळं त्यांचं योगदान त्यांनी एवढं ही केलं आहे की मला लय असं गेल्यावर 2 दिवस करमत नव्हतं की ही माणूस कुठलं कोण आपली आई बाहेर गेली तर कवा येईल वाटतं, पण अशा लेकराने आया बाप टाकून दिलेलं त्यांनी, त्यांची आईबाप झाली ह्यांनी, ही लय भारी वाटत होतं मला. 2 दिवस करमल नाही. आमचे पोरं म्हणजे आई असं का झाली गं, मी म्हणलं बाबा मला करमणार आहे, म्हातारी माणसं बघून आले म्हणलं मी. पण असं बापडीचं काय असं लोक आपल्या जीवन नशिबात असतं ती गाव, नशिबाच्या पुढं कुठं जाऊ नये. आणि तुम्ही म्हणायचं नाही मावशानो काकू